बघा विटा विटा, त्यानंतर वाळू बघा. अहो काय कासिम भाई, काय दाखवतात तुम्ही आज लोकांना विटा? अहो इकडे या, हे घर बनवण्यासाठी सर्व सामान तुम्हाला इथंच भेटणार आहे. शाहिद भाऊ, अहो काय बोलतात, हे सगळं सामान, हे विटा वगैरे हे सगळं, अहो ते आपण 12 लाखाचं बोलत होतं घरासाठी, तर हे सगळं इथूनच सगळं जाणार मटेरियल 12 लाखामध्ये इंडिपेंडेंट घर. अहो खरंच कासिम भाई, घर बनवण्यासाठी फक्त 12 लाखाचं जे घर बनवून देतो तुम्हाला आपण, सगळं मटेरियल, विटा, वाळू, खडी, सर्व काही इथूनच भेटणार आहे. तर विचारूया आपण डायरेक्ट मालकांना, कसं काय बनवून देणार ते 12 लाखात 1 BHK. चला. अहो चला ना शाहिद भाऊ, मी कुठं थांबलं. अहो मंडळी, तुम्ही पण या बरोबर म्हणजे व्हिडिओ सोडायचं नाही, व्हिडिओ संपूर्ण बघायचं. 12 लाखाचं घर, 1000 स्क्वेअर फीटची जागा, 400 स्क्वेअर फीटचं बांधकाम, आणि ही प्रॉपर्टी कुठं आहे, कसं काय लोन होणार आहे, काय सगळं आपण डिटेल. जय महाराष्ट्र, जय जय पुणे मंडळी, मी कासिम शेख. आणि तुम्ही जे बघतात, अहो काय बघतात, अहो व्हिडिओज बघतात ना, पुणे प्रॉपर्टी व्ह्यूजचा, रिअल इस्टेटचे एजंट वगैरे नाही. पण आज हे जे बघतात ना तुम्ही, आणि हे जे साहेब आहे आणि शाहिद भाऊ आहे, तर सगळं सांगणार. व्हिडिओ सोडायचं नाही, व्हिडिओ संपूर्ण बघायचं, माहिती घ्यायची. आज आपण बिल्डर साहेबांच्या ऑफिस मध्ये आलेले, तर चला आपण आजच्या व्हिडिओची सुरुवात करू. आणि नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि बघा, तुम्ही कुठून बघतात, कुठल्या गावातून, कुठल्या जिल्ह्यातून, कुठल्या राज्यातून तुम्ही आम्हाला बघत आहे, तर तेवढं SMS नाही हो, कमेंट बॉक्स मध्ये मेसेज करा. परदेशातून पण बघत असाल, बरोबर ना, तर मेसेज करा. त्या दिवशी शाहिद भाऊ बोलत होते की लंडन वरून मेसेज आला. मी म्हटलं बरं झालं. तर चला व्हिडिओची सुरुवात करू. आपण पटापट इंटरव्ह्यू घेऊ साहेबांचं, कसं काय आपल्याला देणार, काय असणार आहे. ओके. खरंच 12 लाखामध्ये आपलं घर बनणार आहे का? का वेगळे काही चार्जेस आहेत, एक्स्ट्रा चार्जेस आहेत? ओके, तुम पीछे से भी बोल सकते. पुन्हा एकदा आपले पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज मध्ये स्वागत आहे मंडळी. जस्ट साहेबांकडे आलं मी, साहेबांचं सगळं आपण बघितलं. बिल्डिंग जे मटेरियल आहे, घर बांधण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते तर तुम्ही बघितलंच. पण आज आता जी स्पेशल चर्चा जी असणार आहे, ते आपण 12 लाखाच्या घराबद्दल विचारू. आणि मी तुम्हाला एक सांगतो, आपली पण चुकी आहे की जिथं स्वस्त असणार आहे तिथं आपण जाणार आहे, पण तिथं स्वस्त मध्ये काय भेटतो आपण, तुम्ही बघा, तुम्ही चेक करा. एखादा फ्लॅट तुम्ही नगर रोडला बघा किंवा हडपसरच्या इथं बघा, 25-25 लाखाला अक्षरशः 1 BHK असतो. आणि तो स्क्वेअर फीट किती असतो माहिती का, 300 स्क्वेअर फीटचा फ्लॅट असतो. पण इथं आले तर इथं 2 गुंठे जागा घेणं अवघड जातो आपल्याला. का अवघड जातो काय, पण पहिला आपण साहेबांना विचारू. साहेब, तुमचे सहर्ष स्वागत आहे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज. साहेब, सध्याला जे आहे तर 12 लाखाची जाहिरात बद्दल आपण बोलत होतो की 12 लाखामध्ये एक इंडिपेंडेंट घर, त्याचं लोन पण होणार आहे, सगळं होणार आहे. मी सगळं लोकांना बोललेले. 12 लाखामध्ये आपण 550 ते 600 स्क्वेअर फीट मध्ये 1 BHK बनवून देऊ शकतो. ज्या कस्टमरला ज्या पद्धतीने घर पाहिजे त्या पद्धतीने आपण बनवून देऊ शकतो. त्यांची जी बजेट आहे त्या बजेट नुसार आपण 12 लाख, 5 लाख रुपये, 12 लाख रुपये, 20 लाख, 25 लाख रुपये, ज्या पद्धतीने आपण बनवून देऊ, चांगल्या चांगल्या क्वालिटीचं आपण काम करून देऊ शकतो यांना. ओके ओके मंडळी, बघा, तुमचे काय प्रश्न असले तर डिस्कशन बॉक्स मध्ये जे असतं, कमेंट बॉक्स, सॉरी, डिस्कशन बॉक्स मध्ये तर डिटेल भेटणारच तुम्हाला, पण कमेंट बॉक्स मध्ये पण तुम्ही करा. तुम्हाला 25 लाखाचं घर पाहिजे, तुम्हाला 40 लाखाचं पाहिजे, हे 12 लाखाचं काय, त्याच्यामध्ये एक लिमिटेड आहे. तर साहेब 12 लाखामध्ये कसं काय, म्हणजे किती बांधकाम होणार आहे? 12 लाखामध्ये 550 ते 600 स्क्वेअर फीट मध्ये RCC बांधकाम आपण करून देऊ शकतो. मी तर 400च बोललो होतो साहेब. 500 ते 550 स्क्वेअर फीट चांगल्या क्वालिटीचं आपण करून देऊ. हा, मिनी रो हाऊस, मिनी रो हाऊस, बरोबर ना, बैठी असणार आहे सगळं. बैठे असणार आहे. आणि साहेब त्याचं लोन पण तुम्ही म्हटले की प्रायव्हेट घरासाठी लोन मिळू शकतं, फायनान्स मिळेल कमीत कमी रेट मध्ये, तुम्हाला फायनान्स करून देऊ शकतो आपण. बरोबर ना, बरोबर ना. आणि आपल्या बरोबर शाहिद भाऊ पण आहे, ते पण प्रश्न विचारणार, ते पण तुम्हाला बरेच म्हणजे चांगलंच मार्गदर्शन करणार. त्यांच्या माइंड मध्ये काय चालू माहिती का कासिम भाई, 45 लाखाच्या घराबद्दल तुम्ही टाका ना. लोकांचे बजेट आहे 45 लाखाचे, 60 लाखाचे बंगल्यासारखे, तर रो हाऊसचे. तर शाहिद भाऊला पण आपण घेतो आपण, आणि त्यांना पण आमंत्रण करतो मी शाहिद भाऊला. धन्यवाद कासिम भाई, मला बोलण्यासाठी आणि सांगण्यासाठी
तुम्ही मोका दिला आणि लवकर मोका दिला. मला वाटलं आता 5 मिनिटापर्यंत काय कासिमबाई मागं हटत नाही. सर्व माहिती आणि सर्व गोष्टी कासिमबाई एकटेच बोलून टाकतात असं मला वाटलं. पण कासिमबाईंनी मला वेळ दिली, कारण की माझे असे प्रश्न होते, कारण की माझ्याला जेवढे फोन येतात, मला जेवढे कॉल येतात आणि जे लोक मला प्रश्न विचारतात, कॉल विचारतात, आता बरेच 99% तरी माझ्याकडे उत्तर असतं प्रत्येक गोष्टीचं. पण 1% जे सर्वात महत्वाची गोष्ट आहे तो म्हणजे फायनान्स. फायनान्स म्हणजे आपल्याला घर बनवण्यासाठी. आता मी तर माझ्या खिशातून तुम्हाला पैसे नाही देणार आहे ना, मी माझ्या खिशातून पैसे लावून तुम्हाला घर बनवून देणार आहे. तुम्हाला जे भेटणार आहे ते तुमच्याच क्रेडिटवर, तुमच्याच फायनान्शियल आणि तुमच्याच जेवढं तुमचं बजेट आहे त्यानुसारच तुम्हाला ते फायनान्शियल आम्ही हेल्प करणार आहे. तेवढी आम्ही मदत आम्ही तुम्हाला घर बनवण्यासाठी, जागा घेण्यासाठी, या सर्व गोष्टी आम्ही तुम्हाला देणार आहोत. तरी पण आज आपण जे तुम्ही सुरुवातीला बघितलंच असेल, विटा बघितल्या असतील, वाळू बघितल्या असेल, खडे बघितले असतील, हे कशासाठी? तर आपल्याला घर बनवण्यासाठी. आणि ते घर बनवण्यासाठी आज आपण डायरेक्ट बिल्डरांच्या ऑफिसला आलेलो आहेत. त्यांच्याशी आपण थोडी चर्चा करणार आहे की खरंच 12 लाखामध्ये आम्ही जे लोकांना सांगत आहे की 12 लाखामध्ये त्यांना 1 BHK बनवून देऊ, हॉल, बेडरूम, किचन. भरपूर लोक म्हणतात की नाही हॉल किचन, आम्ही म्हणतो नाही, हॉल, बेडरूम, किचन हे 3 तुम्हाला 1 BHK बनवून भेटणार आहे फक्त 12 लाखामध्ये. आणि त्यामध्ये 1 गुंठा जागाही असणार आहे. म्हणजे एवढ्या कमी बजेटमध्ये पुण्याच्या अगदी जवळ जर आपल्याला 12 लाखामध्ये 1 BHK भेटत तर 20 लाखामध्ये खरं तर आपला मिनी रो हाऊस बंगला होणार आहे. तर त्याचीच माहिती आपण कसं बनवून देणार आहे, कशी लोकांची रिक्वायरमेंट असणार आहे, ते आपण आमच्या जे बिल्डर आहेत फयाजभाई त्यांच्याशी चर्चा करू, थोडे प्रश्न त्यांना विचारू. आणि त्यांनाही अपेक्षा आहेत की लोकांचे जेवढे प्रश्न सॉल्व्ह होतील तेवढे त्यांनाही खूप बरं वाटेल, आम्हालाही पण बरं वाटेल. तर पहिला प्रश्न आपण विचारू. फयाजभाई, स्वागत आहे आपलं पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज या आपल्या रिअल इस्टेटच्या चॅनल वरती. आणि आपण भरपूर व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचवले, भरपूर बुकिंग पण झाले आपले. पण आता लोकांना घर बनवायचं आहे, तर त्या लोकांचा असा प्रश्न आहे की आता आमच्याकडे तर फायनान्स थोडं कमी आहे, आणि थोडं बनवायसाठी त्यांना पैसे, आता जागा पण घ्यायला लागणार आहे, घर पण बनवायचं आहे. काही लोक बाहेरचे आहेत, जी महाराष्ट्राच्या बाहेर आहेत, जी इंडियाच्या बाहेर पण आहेत, त्यांचा पण हाच प्रश्न आहे की जर उद्या आम्ही घर बनवलं तर आम्हाला तिथं काय काय फॅसिलिटीज आणि काय काय तिथं ऑफर्स, म्हणजे जे फायनान्शियली बी कमी असावं आणि चांगलं पण बांधकाम असावं आणि राहता पण यावं, असं काय हे आहे. आता आपण कमीत कमी खर्चामध्ये 1 BHK जर बनवायचं म्हणलं तर 5.5 लाख रुपयामध्ये 1 BHK आपण बनवून देऊ शकतो. 5.5 ते 6 लाखामध्ये 1 BHK. 2 BHK करायचं 850 स्क्वेअर फीट मध्ये तर 13 लाखाच्या आसपास, 12.5 ते 13 लाखामध्ये चांगल्या क्वालिटीचं बांधकाम आम्ही करून देऊ शकतो तुम्हाला. सोबत जी जागा असणार आहे, समजा आता ज्यांना जागा घ्यायची आहे तर त्यांना आपण जागेसाठी 50% कॅश, बाकीचे इन्स्टॉलमेंट. जागेसाठी आपण स्वतः लोन करतो विदाउट इंटरेस्ट. म्हणजे घर बनवण्यासाठी पहिले तुम्हाला जागा घेणं जागा गरजेचं घेणं आहे. गरजेचं आहे. तर आपल्या प्लॉट मध्ये 3 स्टेप आहेत, 3.5 लाख, 4.5 लाख आणि 5.5 लाख. आता हे जे कोटेशन आम्ही तुम्हाला दिलेलं आहे 12 लाख, हे 3.5 लाख रुपये गुंठ्याच्या जागेचे हे कोटेशन आहे. जर तुम्ही 4.5 लाख वाला प्लॉट घ्याल तर त्याचं कोटेशन 1 लाख रुपयांनी वाढणार आहे. तसंच 5.5 लाखला आहे. तसेच ते जे 3.5 लाख आहे, आता 3.5 लाख मध्ये संपूर्ण प्लॉट सोल्ड आउट झालेले आहेत. 4.5 लाख आणि 5.5 लाखामध्ये शिल्लक आहेत. तर फायझबाईंनी जर सांगितलं आपल्याला 50% जागा घ्यायला तुम्हाला डाऊन पेमेंट आहे, 50% EMI, आणि कंस्ट्रक्शन करण्यासाठी कसं करायला लागणार कंस्ट्रक्शनला? कंस्ट्रक्शन साठी तुम्ही स्वतः फायनान्स बी घेऊ शकता. आणि समजा आमच्याकडे तुम्ही काम दिलं कंस्ट्रक्शन साठी तर आम्ही तुम्हाला इन्स्टॉलमेंटच्या हिशोबाने बी कंस्ट्रक्शन करून देऊ शकतो. बघा मित्रांनो, म्हणजे तुम्हाला कुठल्या बँकेचे व्याज भरण्याची गरज नाहीये, बँकेमध्ये चक्र मारण्याची गरज नाहीये. तुम्हाला इथे 0% व्याजाने तुम्हाला फायनान्स करून दिले जाणार आहे जागेसाठी. आणि कंस्ट्रक्शन साठी तुम्हाला पण फायनान्स करून दिले जाईल. त्याचं काही व्याज असेल ते तुम्हाला म्हणजे बँकेकडून, फायनान्स कडून ते तुम्हाला पे करा. पण जागेसाठी तुम्हाला 0% व्याज, 1 रुपया तुम्हाला व्याज जाणार नाही. आता जागा घ्या, पुढच्या वर्षी बनवा, 10 वर्षामध्ये बनवा, कधीही पण बनवा, पण पहिले जागा घेणं तुम्हाला गरजेचं आहे. कारण की जागा असेल तरच घर बनेल, दुसऱ्याच्या जागेवर आपण घर बांधू शकत नाही. तर भेटूया, चला घर बनवायचं का का जागा घ्यायची हे तुम्ही ठरवा. आणि साईट विजिट करा, कारण की हायवे पासून फक्त 1 किलोमीटरवर हे भव्य दिव्य एक ड्रीमलँड प्रोजेक्ट
तुमच्यासाठी आपण आणलेला आहे. सोबत तुम्हाला घरासाठी बी बांधून देण्याचं काम आम्ही तुमच्यासाठी करणार आहे. ते पण तुम्हाला कुठल्याही गोष्टीची तुम्हाला हे गडबड होणार नाहीये, अवघड होणार नाहीये. पैशाच्या बाबतीत असू दे, जागेच्या बाबतीत असू दे, किंवा तुम्हाला राहायचं असेल तरी तिथं लोकवस्ती वगैरे सर्व काही चांगले आहे. तुम्ही 100% इथं तुमचा मिनी रो हाऊस, एक सेकंड होम पुण्यापासून अगदी जवळ तुम्ही बनवू शकता. आणि फयाज भाई तुम्हाला बनवून देणार आहेत, हे त्यांनी लिहून द्यायला ते रेडी आहेत की तुम्ही या, आम्ही तुम्हाला देऊ. तर भेटूया आपण पुन्हा पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज या चॅनल वरती. फक्त बघू नका, साईट विजिटला या, जागा घ्या, घर बनवा. कारण की पुण्याची परिस्थिती खूप वाईट आहे. तिथं भाडंही भरलंय तरी काही फायदा नाही, विकत घेतला तरी काही फायदा नाही. पुण्यापासून थोडं लांब यावं लागणार आहे. तर येऊया आपण 100%. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नंबर दिलेला आहे, कॉल करा, SMS करा. काही क्वेरी असतील, काही प्रॉब्लेम असतील, आम्हाला फोन करा. आम्ही तुमचे क्वेरी दूर करण्याचा प्रयत्न करू. नाही जरी झाले तरी काही हरकत नाही, पण कुठे फसू नका. कुठलाही डेव्हलपर, बिल्डर यांच्या जे बी आश्वासन असतात त्यांना बळी पडू नका. पहिले सगळे गोष्टीची माहिती घ्या आणि मगच डिसिजन घ्या. तर भेटूया. जय महाराष्ट्र, जय जय पुणे.